हे बघा, तुम्ही मला हाती लावू शकत नाही. मी जानूला सगळे खरे खरे सांगेन. अच्छा, जानू, जानू, जानू. जानू, जानू. मॅड, मला तर वाटलं की तुला एवढं मारल्यानंतर तू इथे येण्याची कधी हिंमत सुद्धा नाही करणार, पण तू तर आलास. गुड. आता इथे आला तर आहेस. पण माझ्या परमिशन शिवाय तू इथून जाऊ शकणार नाहीस. मॅड, तुझी हिम्मत कशी झाली रे इथे यायची? हा? तू जान्हवीचा बेस्ट फ्रेंड आहेस ना? बॅड लक, कारण आता नाही राहणार. कारण आता तुझा असा काय बंदोबस्त मी करणार आहे ना की त्याने लोकांनाही प्रश्न पडेल मॅड नावाचा खरंच कोणी मुलगा होता का? कळलं? तुमचा काहीतरी गैरसमज होत. मी मॅड नाहीये. खोटं, साफ खोटं. आणि मला ना खोटं बोलणारी माणसं अजिबात आवडत नाही. अहो, मी खरं बोलतोय. माझं नाव विनोद आहे. विनोद. विनोद म्हणजेच जानूचा फ्रेंड मॅड.
तू नाहीस. अच्छा, तुम्ही तुम्ही त्या मॅट बद्दल बोलताय. आता मला कळलं. हो, तो तो जान्हवीचा फ्रेंड आहे. हो, तो वेगळा मुलगा आहे. हो, मी मी नाहीये तो. नाहीये. हाऊ इज दिस पॉसिबल? हे कसं काय शक्य आहे? अहो अहो मी खरं बोलते. हो, नाही मॅड. हा, आमच्या कॉलेजमध्ये ना ऍक्च्युली मॅट नावाचा एक मुलगा आहे. हो, जानूनेच त्याला मॅट हे नाव दिलं होतं. अहो पण तो मुलगा वेगळा आहे. हो, मी नाहीये. खरं बोलते. हो मी. मग कुठे आहे तो मॅड? हा? कोण आहे तो मॅड? सांग मला, कोण आहे तो? देवा, देवा प्लीज जयंतचा रागाचा अंत होऊ देऊ नकोस. नाहीतर तो काय करेल काय माहिती. प्लीज देवा, मला या सिच्युएशन मधून बाहेर काढ ना प्लीज. जयंत, एकदा माझं ऐकून घे ना. जयंत, कोण आहे तो मॅड? सांग मला, कोण आहे तो मॅड? मला त्या मॅडचा फोन नंबर आणि पत्ता सांग. पत्ता? तो मुलगा आता कोणाच्या टच मध्ये नाहीये. तो कुठे राहतो, काय करतो याबद्दल कोणालाच काहीच कल्पना नाही. खरं खरं सांग, नाहीतर तुझी अवस्था एवढी वाईट करेन ना की लक्षात ठेवशील तू. सांग पटकन, तो मॅड कुठे राहतो? खरं सांगते, कोणालाच माहिती नाहीये त्याच्याबद्दल. हो, खरं सांगते. विश्वास ठेवा माझ्या. विश्वास ठेवा. ए ए उठ. उठ. हे बघ, पोलीस तुझ्या मागावर आहेत हे मला माहिती आहे, आणि त्यांना मी तुला कधी सोपू शकतो. पण तुला जर का ते नको असेल तर मला मॅडचा पत्ता सांगायचा आहेस. खरंच माहिती नाहीये तो कुठे आहे. लिसन, आय एम जयंत कानेटकर, आणि या घरात ना खूप स्टोर रूम्स आहेत. मी त्याच्यात तुला ठेवेन, तुझ्या सगळ्या सोयी होतील. पण तोपर्यंत तू त्या मॅडचा पत्ता कसा काय शोधशील ना, त्याचा विचार करायचास. ओके? हॅलो. हां, एक माणूस पाठवत आहे. ओके, आता
उठ. उद्या उत्सव आहे. देवी समोर बांधली गेलेली लग्नगाठ 7 जन्मांची ठरणार. देवा, माझा खरंच खूप मनापासून प्रेम आहे रे भावना मॅडमवर. आणि या उत्सवात मला काही करून ते व्यक्त करायचंय. जर मी व्यक्त नाही करू शकलो तर सगळंच अवघड होऊन बसेल. देवा, यासाठी मला बळ दे. त्या विनोदला पोलिसांच्या ताब्यात दिलंय. जयंत, आय एम सॉरी. चूक माझीच आहे जानू. खरंच चूक माझीच आहे. मी तुझ्यावर विश्वास ठेवला, पण तू मात्र चूक माझी चूक आहे. माझी चूक आहे. माझी चूक काय आहे. करतोयस तू? माझी चूक आहे. चूक आहे की मी तुझ्यावर विश्वास ठेवला. जयंत, अरे सोड मला जानू. जयंत, काय करतोयस? प्लीज थांबव हा वेडेपणा. जयंत, वेडेपणा करतोय मी. मग करू दे ना. का करतो मी? कारण का मी तुझ्यावर विश्वास ठेवला, आणि तुझ्यावर विश्वास ठेवण्यासाठी मला ही शिक्षा मिळायला हवी जानू. ऐक ना. जयंत, प्लीज थांबव. जयंत, जयंत. Janu, I'm so sorry. Janu, I'm really sorry, Janu. I'm so sorry. Please मला माफ कर. मला तुला काही करायचं नव्हतं. I'm so sorry. थांब मी आलो. Janu. Janu, I'm so sorry, Janu. Janu, मला ना मी स्वतःला शिक्षा करून घेत होतो. प्रत्येक वेळी माझ्या वेडेपणामुळे तुला त्रास होतो. आता बरं आहे का?
काय हे जयंत? मीही सॉरी बोलते तुला. खर तर सगळी चूक माझी होती, पण तरीही स्वतःला अशी शिक्षा करून घेणं खूप चुकीचं आहे रे जयंत. तू का वागतोस असा? तू का वागतेस असं जानू? सांग ना जानू, खरंच तू असं का केलं असेल? म्हणजे तुला तुला काय मिळालं माझ्याशी खोटं बोलून? जयंत, अरे मी मुद्दाम खोटं नाही बोलले तुला. हे झालं असं होतं की तू ऑफिसला गेलास. जयंत, खरंच सॉरी. अरे मला माहितीये मी हे सगळं तुला आधीच सांगायला हवं होतं, पण ना तुझ्या भीतीपोटी मी नाही सांगू शकले. पण मी खरंच सांगते जयंत, मी मुद्दामून खोटं बोलले नाहीये तुझ्याशी. खरंच जयंत, जयंत काहीतरी बोलणार आहे. तू का असा गप्प आहेस? चूक माझीच आहे जानू. मी तुला पासखोड द्यायलाच नको हवा होता, म्हणून चूक माझीच आहे. मी तुझ्यावर विश्वास ठेवला, पण तूही त्याचा गैरफायदा उचलून घेतलास जानू. नकळत का होईना तुझ्याकडूनही चूक झाली आहे. एक तिसरीच व्यक्ती रात्रभर आपल्या घरात लपून बसते आणि मला त्याची कल्पना सुद्धा नव्हती. जानू, ही चूक आहे, साफ चूक आहे. पण ठीक आहे, हे पुन्हा होता कामा नये, म्हणून यापुढे मी तुला दरवाजाचा पासकोड कधीच देणार नाही. आणखीन एक गोष्ट, हा प्रसंग कायम तुझ्या लक्षात राहावा, त्यासाठी याची शिक्षा तुला मिळणारच. येस जानू. मला सिद्धू काकाने एकदम व्यवस्थित घरी आणले. आम्ही खूप मज्जा केली. तू माझ्याशी खूप छान वागते आणि खेळतो पण आम्ही. सिद्धू काका, अहो तुम्ही म्हणालात ना आता आपली मैत्री झाली, मी ते वाक्य नाही ऐकलं. दोस्ती में नो सॉरी नो थँक्यू. तुम्ही फिल्म्स वगैरे बघत नाही का? मला असं वाटतं ना की माणसाने तसंच असायला पाहिजे, नाही तर मजा काय आयुष्यात. एक तर तुम्ही सदा करत आपलं अहो तुमच्या शब्दापुढे त्यांचे दोन काय 200 वारसान करीन. मी अजिबात ऐकणार नाही. तुमचं तुम्ही चलावं लवकर. कधीतरी तर ऐका माझं. तुम्ही बसा ना, उभ्या काय बसा. खरंच सांगतो मॅडम, ऐका माझं पटकन. सावकाश बसा. आणि सुचलंय मला, मला सुचलंय तुला कोणती शिक्षा द्यायची ती. कोणाच्या आहे? प्लीज मला शिक्षा नको ना देऊस. मी पुन्हा कधीच असं वागणार नाही. जानू, जानू, जानू तू का घाबरतेस?
बघ, हे सगळं तुझ्यासाठी चाललंय ना. म्हणजे तू पुन्हा असं वागू नये, यामुळे आपल्या नात्यात दुरावा निर्माण होऊ नये, यामुळेच मी ही शिक्षा करतोय ना. एका अर्थी ही शिक्षा आपल्या नात्यासाठी चांगलीच आहे असा विचार कर. सो प्लीज जस्ट ट्रस्ट मी. बरं, आता मला सांग, तुझा तो मित्र कुठे लपला होता? उठ, उठ ना. सॉरी सॉरी जानू. मला सांग ना, तो इथे लपला होता? इथे इथे येऊ. इथे लपला होता का तिकडे? ये. तिथे लपला होता का? ओ राईट. इथे इथे लपला होता ना तुझा मित्र? राईट. याच टेबलच्या खाली लपला होता. जैन, काय करणार आहेस तू? छान. डोंट वरी. हे बघ, तुला काही करायचं नाहीये. तुला फक्त माझं ऐकायचं आहे. ओके? आता मी सांगेपर्यंत तुझ्या टेबल खाली बसायचंयस, जसा तुझा मित्र बसला होता तसा. आणि हा, अजिबात उठायचं नाहीये. जैन, प्लीज मला अशी शिक्षा नको ना देऊस. मी म्हणते ना, मी खरंच नाही वागणार पुन्हा असं. प्लीज. छान, आय अंडरस्टँड, पण प्लीज माझ्यासाठी डोंट वरी. तू आज जा ना प्लीज. प्लीज. आज जा ना प्लीज. जानू प्लीज आज जा. ट्रस्ट मी, प्लीज आज जा. जैन, प्लीज नको ना मला अशी शिक्षा देऊस. जानू, हे घे पाणी घे. नकोय मला. जानू प्लीज हट्ट नको करूस, पाणी घे. एकदा सांगितलं ना, नकोय मला. जानू पाणी घे ना. आता हे घे कॉफी, आणि हे घे बिस्किट्स पण घे. हे कॉफी नको. अगं जानू, भूक लागली असेल तुला, प्लीज कॉफी घे. मी सांगतेय ना, मला काहीही नको. जानू कॉफी घे. जानू,
जानू, आता तू माझ्याकडे बघणार पण नाही आहेस का? जानू, भूक लागली असेल ना? हे बघ, मी तुला जसं आवडतं तसं गोड आणि आंबट वरण केलंय. नकोय मला. जानू, प्लीज काहीतरी खाऊन घे. असा हट्ट नको करूस. जयंत, मी सांगितलं ना, मला भूक नाहीये. प्लीज जानू, माझं ऐक. जयंत, नकोय मला. तू आता माझं ऐकणार पण नाहीयेस का? जयंत, हं? तू जेवलास? तू तरी कुठे काही खाल्लं होतंस जानू? मग मी कसा जेवू? जयंत, म्हणजे तू काही खाल्लंच नाहीयेस मगासपासून? काय आहे जयंत? शिक्षा मला झाली आहे ना, मग तू का उपाशी राहिलास? तू का काही खाल्लं नाहीस? जानू, तुला झालेला हा त्रास पाहून माझ्या पोटात अन्न कसं काय जाईल? जयंत, ते काही नाही. तू आता माझ्यासोबत जेवणार आहेस. ते इथे. मी पाणी आणतो. जयंत, आता मी बाहेर निघू का? जानू, ते सोडून दुसरं काही विचार मला. अरे असं काय करतोयस? मी केव्हापासून इथेच बसून आहे. मला खूप त्रास होतोय रे आता. मला थकायला झालंय. आय अंडरस्टँड जानू, पण माझाही नाईलाज आहे. आय एम सॉरी. का वागलीस अशी जानू? तुझ्यावर माझा सगळ्यात जास्त विश्वास होता आणि तू माझा असा विश्वासघात केलास. जानू, तुला सोडून माझं या जगात दुसरं कोणी नाहीये. तू का असं वागलीस जानू? जयंत, जयंत, आय एम सॉरी. माझ्यामुळे तुला रात्रभर असं बसून राहावं लागलं. मी सॉरी जानू. माझ्यामुळे तुला
काल दिवसभर इथेच बसून राहावं लागलं. तू पण थकली असशील ना जानू. आय एम सॉरी. चल बाहेर. येस. थँक्यू जयंत. थँक्स टू यू जानू. मी सांगितलेली शिक्षा तू न कंप्लेन करता पूर्ण केलीस. माझं ऐकून तू पुन्हा एकदा माझा विश्वास जिंकलास. थँक्यू जानू. जानू ये लवकर ब्रेकफास्ट करून घे. उत्सवाचं आमंत्रण. जानू, आपल्या गावात कुठला उत्सव होतो का? हो म्हणजे काही वर्षांपूर्वी व्हायचा, पण गेले 3 वर्ष बंदच आहे. हो, हाच तो उत्सव आहे. तुला या उत्सवाचं आमंत्रण आलंय? पण कोण जाणार आहे? हे जानू, तुला जायचंय का? सांग ना जानू, जायचंय का तुला? असं काही नाहीये रे, पण गावातला असा एकही जण नाहीये जो या उत्सवाला जात नाही. आणि आता 3 वर्षांनी हा उत्सव होतोय म्हटल्यावर प्रत्येक जण येईलच. तू लग्नाआधी जायचीस का? हो म्हणजे मी लहान असल्यापासूनच जायचे आणि नंतर तर माझ्या कॉलेजचा अख्खा ग्रुप जायचा. सगळे म्हणजे कोण कोण? सगळे म्हणजे माझे सगळेच मित्रमैत्रिणी. म्हणजे तिथे मॅड पण असणारच. आपण जाऊयात. खरंच जाण, आपण जाऊया. आता एवढ्या वर्षानंतर हा उत्सव होतोय गावात. आणि आय नो, मी आधी म्हणालो होतो की मला अशा सोशल गॅदरिंग्सला जायला आवडत नाही, पण आता तू पण एवढं भरभरून बोलत होतीस तर म्हटलं आपण जाऊया. हो चालेल, जाऊ आपण. तुला खूप आवडेल तिथे. आणि तुला? मलाही. या उत्सवात जर गावातला प्रत्येक जण येत असेल तर तो मॅडही येईलच. त्याला गाठल्यावर मलाही छानच वाटेल जानू.